पण जे जे निर्णय आपण महायुती सरकारच्या माध्यमातून केले, आज त्यासाठी कोणीतरी पुढाकार घेते. मी दौऱ्यामध्ये बाळाला म्हटले, साहेब तुम्ही येणार की घाईघाईने उद्घाटन केले, मुंबईने केली, चालू 2 दिवसामध्ये येऊन, त्याची मला चिंता नाहीये. कुशाला उद्घाटन करा, भुईभुईला करा, पण जनतेला माहित आहे की सगळे कामं महायुती सरकारने केलेली आहेत. त्याच्यामुळे जनता त्याच्यातील प्रचंड हे घालणार नाही. सगळ्या भागामध्ये वर्षानुवर्ष मी काही भागात पाहतोय अजून रस्ते नाही. एखादा रस्ता झाला असेल तर गावामध्ये रस्ता नाही. आजही दुष्काळी भागाला प्यायला पाणी नाही. आणि आपण काय सांगतो लोकांना की संगमनेरचं मॉडेल राज्याने घेतलं पाहिजे. कोणतं मॉडेल? टँकरचं मॉडेल. पाणीपुरवठा योजना आम्ही केल्या 100% लोकांना गावाला पाणी पाजलं, ते मॉडेल नाही. आमच्या तालुक्यात 75 टँकर 100 टँकर चालू आहे. ते दुष्काळाचं मॉडेल राज्याने स्वीकारलं पाहिजे. एका बाजूला तुमच्या तालुक्यात 100 टँकर चालू आहे, दुसऱ्या बाजूला माझ्या तालुक्यामध्ये राहत्यामध्ये एकही टँकर चालू नाही. हे मला आपल्याला सांगितलं पाहिजे. कोणतं मॉडेल घेणार तुम्ही? कोणतं मॉडेल घेणार? राज्य मॉडेल घेणार का तुम्ही? हातवर करा बाजू राज्य मॉडेल घ्यायला तुम्ही लोक हातवर करून देत बदले लोक. तुम्हाला जुन्या मॉडेल पाहिजे. मला वाटतं दुष्काळचं मॉडेल पाहिजे तुम्हाला, टँकरचं मॉडेल पाहिजे तुम्हाला. आणि म्हणून निवडण्याच्या प्रश्नामध्ये काही लोक स्वतः जलनायक झाले. जलनायक आहे खलनायक आहे मला काही माहिती नाही, परंतु निवडण्याच्या प्रश्नामध्ये आमचं जर सरकार सत्तेवर आलं, भरवली दिला आपण 1.5 वर्षामध्ये, आणि पहिल्यांदा निवडण्याचं पाणी आपण आणलं दुष्काळ भागाला, हे महायुती सरकारमुळे मिळालं. मला आपल्याला सांगितलं पाहिजे. कारण तुम्हाला लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याऐवजी कधी स्वारस्यच वाटलं नाही. म्हणजे फक्त लोक हेलपट मारी ठेवायची. परंतु दुर्दैवानं मागच्या काळातल्या आपल्या पुढाऱ्यांनी, मागच्या काळात मंत्री झालेल्या लोकांनी रोजगारासाठी काही केलं नाही. योजनेची अंमलबजावणी कुठे केली नाही. गावातले ठराविक 4 लोक गोळा करायचे, त्याच्यामुळे गाव दाबून काढायचं, पोलीस स्टेशनला घेऊन जायचं, पोलिसांमध्ये आपणच मारवाड लावायचं, आपणच लुटवायचं. किती वर्ष राजकारण झालंय. आणि म्हणून आपण त्या गावगोंडीच्या राजकारणात कधी गेलो नाही. तर विकासाचा जो मंत्र आपल्याला आदरणीय मोदी साहेबांनी दिलेला आहे, त्या मंत्रावर आधारित काम करण्याची आपली भूमिका राहिलेली आहे. तर तुमच्या तालुक्यात एवढा मोठा मेळावा झाला. मेळावा कोणता? आपल्या बगलवाच्यांचा. तू माझी खाजवून मी तुझी खाजवतो. अरे तुम्हाला विकासात्मक दृष्टी पाहिजे. खरं म्हणजे संत गाडगे महाराज कौशल्य विकास अकॅडमी स्थापन करायची आपण ठरवलं. जिल्ह्यामध्ये नगरलय करतो, राहत्यालय करतो आपण. मी परवा प्रस्ताव दिला मंत्री महोदयांना, एक कौशल्य विकास अकॅडमी जी उद्या प्रत्येक महिन्याला 1000 तरुणांचं प्रशिक्षण देईल, रोजगारी संधी निर्माण करून देईल. ते कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र आता संगमेला सुरू करण्याचा मी निर्णय केलेला आहे. आणि ते काम सुरू जायचं. पुढे तरुणाने प्यायला पाणी नाही, शेती वर पडलेली आहे, शेतीला पाणी द्यायला मी तयार नाही. आणि सगळ्या कामामध्ये आपला जिल्हा मागायला चालला होता आणि जिल्ह्याची प्रगती आपली त्या ठिकाणी खुंटली होती. आणि म्हणून मला सांगायला हरकत नाही की या सगळ्यांचा विचार आपण केलेला आहे. आणि सगळा विचार करताना सगळ्या समाज घटकांना आपण त्या ठिकाणी आपण त्याला पुढाकार देऊन त्याचा उत्कर्ष करण्यासंबंधित आपण निर्णय केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.